हॅलो गुड मॉर्निंग. सो बँक निफ्टी 200+ पॉईंट्स कॅपडाऊन ओपन झालं आहे आणि मी 9:18ला कॉल बाय केलेला आहे. 57,700चा कॉल बाय. सो मार्केट जो आहे तो गॅप डाऊन ओपनिंग झाला आहे. आपण अकॉर्डिंग टू ओपनिंग ट्रेड घेतो, बट आज मी थोडासा जो आहे तो मार्केट एक ट्रॅप बनवू शकतो आणि छोटीशी रिट्रेसमेंट आपल्याला वरच्या साईडची बघायला भेटेल असं मला वाटतं आहे. मार्केटने सेकंड कॅन्डल जी आहे ती ग्रीन बनवली आणि त्याच्यानंतरच्या पण कन्फ्यूज कॅन्डल आहेत. सो मार्केट एक ट्रॅप बनवू शकतो आणि वरच्या साईडचा मोमेंटम येऊ शकतो किंवा रिट्रेसमेंट येऊ शकते आणि आपला टार्गेट जो आहे तो छोटा असतो. सो त्यासाठी 50 to 60 पॉईंट्सपर्यंत जे आहे अपसाईड मोमेंटम आपण एक्सपेक्ट करू शकतो. बट मार्केटने जे आहे ते 20 पॉईंट्सपर्यंत जे आहे आपल्या फेवरमध्ये मोमेंटम केले आणि त्याच्यानंतर मार्केट जो आहे तो डाऊन साईड निघाला आहे आणि आपला ट्रेड जो आहे तो अपोजिट गेला आहे. मार्केटने जे आहे ते अकॉर्डिंग टू ओपनिंगच ट्रेड केला आहे. छोटीशी रिट्रेसमेंट पण मार्केटने नाही केली आहे. 0.6 पासून मार्केट जो आहे तो खाली पडतो आहे आणि आपला आज लॉस झालेला आहे कारण आपण आपले रूल ब्रेक केले. आपण अपोजिट टू ओपनिंग ट्रेड घेतला कारण एक ट्रॅप आपल्याला मार्केटमध्ये दिसत होता. सो ट्रेड घेण्याचं रिझन हेच आहे की मार्केटकडे जे SL आहेत दोन्ही साईडला आहेत आणि जास्त करून जे SL दिसत आहेत ते मार्केटकडे डाऊन साईडला आहेत. सो इथे लोक जे आहेत जे पण सेल करण्याचा प्रयत्न करतील त्यांना मार्केट जो आहे तो एक रिट्रेसमेंट करून काढून टाकेल आणि मग डाऊन साईड मोमेंटम करेल. सो असं व्ह्यू मी बनवला होता, बट मार्केटने जे आहे ते ऑलरेडी डाऊन साईड मोमेंटम स्टार्ट करायला चालू केले आणि त्यामध्ये आपला जो आहे तो SL हिट झाला आहे. सो मी लगेचच माझा ट्रेड जो आहे तो काढून टाकला आहे 50 पॉईंट्स लॉस गेल्यानंतर. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.